सकाळी 4 वाजता उठणं, घर, मुलं, जॉब आणि तरी स्वतःसाठी शिकणं सोपं नसतं. पण एक हाऊसवाईफने जर ठरवलं ना, तर ती तिचं आयुष्य परत बनवू शकते. ती जरी थांबलेली असली, तरी तिचं घर सांभाळून, स्वप्न जपून ती पुन्हा चालू शकते. लोकं म्हणतात, की घरी बसून काय करतेस? पण माझा दिवस 4 AM ला सुरू होतो आणि संपतो रात्री 11 वाजता. बघा, जर तुम्ही 30 प्लस आहात, घरकाम, मुलं, जबाबदाऱ्या यामध्ये अडकले आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी दाखवणार आहे माझं खरं रुटीन, माझं रिअल रुटीन. मी अभ्यास कसा करते, घर बसल्या ग्रोथ कशी करते. नमस्कार मंडळी, मी वैशाली. आज मी तुम्हाला फक्त मोटिवेशन देणार नाही आहे, तर मी आज तुम्हाला एक खास माझं डेली रुटीन दाखवणार आहे. मी आज 35 प्लस माझ्यासारख्या हाऊसवाईफचं 4 AM टू नाईट 11 पर्यंतचं रिअल लाईफ रुटीन दाखवणार आहे. सिम्पल लाईफ, बिझी लाईफ, बट मिनिंगफुल लाईफ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं काम करा. लाईक करा हा व्हिडिओ, म्हणजे मला खूप मोटिवेशन मिळेल आणि माझ्यासारख्या प्रत्येक घर सांभाळणाऱ्या स्त्रीसाठी एक प्रेरणा बनेल आणि तुमच्यासाठी सुद्धा एक मोटिवेशन मिळेल. चला तर मंडळी सुरू करूया. बघा मैत्रिणींनो, सकाळचे 4 वाजले, सगळे झोपलेले असतात, पण हाऊसवाईफचा आपला दिवस सुरू झालेला असतो. इन दिस क्विट अवर्स माइंड फ्रेश असतं, थॉट्स क्लिअर असतात. आणि बघा, मी सर्वात अगोदर काय करते, मी तुम्हाला मागच्या 4-5 व्हिडिओमध्ये दाखवत आहे. मी पॉझिटिव्ह अफर्मेशन करते, मी गरम पाणी पिते, मी प्रार्थना करते, मी 5 मिनिट शांत बसते. बिकॉज मला माझा दिवस हा पीसफुल स्टार्ट करायचा असतो, कारण मला तो पॉवरफुल बनवायचा असतो. त्यामुळे ना मी आता या व्हिडिओत डायरेक्ट तुम्हाला माझा अभ्यास दाखवलेला आहे. कारण कसं तेच ते परत काढलं तर मला पण थोडा अभ्यासाला वेळ होतो. कारण तुम्ही ते अगोदर बघितलेलंच आहे. ज्यांनी नसेल बघितलं ना, त्यांनी परत मागचे व्हिडिओ जाऊन बघा. आत्ताच टाकलेले आहे. त्यामुळे तुम्हाला ते छान दिसेल. बघा मी काय करते, झाडांना पाणी घालते ना, तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली आहे. नेचर कधीही घाई करत नाही, पण ते आपलं ग्रोथ थांबवत नाही. मुंग्या छोट्या पावलांनी चालतात, हत्ती पण हळू चालतो, पण दोघंही थांबतात का? नाही. आपण पण डेली स्मॉल स्टेप घ्यायचे असतात. बिग रिझल्ट आपोआप येतो. आपण काय म्हणतो, नाही मला खूप बिग रिझल्ट पाहिजे, आता तर मी घवघवीत यश मिळवणार. पण ते शक्य नसतं. आपल्याला हळूहळू सुरुवात करायची असते आणि हळूहळू आपल्याला स्वतःला ग्रोथ करायची असते. आता बघा, हो, मी हाऊसवाईफ आहे आणि मी लर्नर सुद्धा आहे आणि मी एक जॉब करणारी 2 मुलांची आई सुद्धा आहे. पण तरी पण मी डेली 20 ते 30 मिनिटं स्टडी करते. खरंच मी तुम्हाला सांगते, अगोदर सारखा माझा स्टडी होत नाही. तरी पण मी माझा कंटिन्युअसली 20 ते 30 मिनिटं माझा स्टडी असतोच. आता मग ताई तू कसा करते? तर बघा, मी तुम्हाला खरंच प्रामाणिक आणि ऑनेस्टली सांगते, जेव्हापासून मी स्कूल जॉइन केलं किंवा माझं टीचिंग ऑनलाईन सुरू झालेलं आहे, तेव्हापासून ना मला मॉर्निंगला मी 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं काढते माझ्या रिव्हिजनसाठी. मग आफ्टरनूनला 15-20 मिनिटं काढते आणि नाईटला माझा 15-20 मिनिटं असतात. दॅट इज इट. नंबर 5 अवर स्टडी, नो प्रेशर स्टडी, जस्ट स्मार्ट स्टडी. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही एक्झाम देत आहात ना, मग तुम्ही तर दिल्या, आता सीटेट दिली, टीईटी दिलं, तुम्ही तर आता टेट पण पास झालेला आहे, तुम्ही आरआरबी दिलं, केव्हीएस दिलं. आता काय करताय तुम्ही? तर बघा मैत्रिणींनो, मी आता माझा विचार आहे की मी सेटची एक्झाम द्यावी आणि बघूया भवितव्यात अजून जागा निघाल्या तर त्याचं पण मला तयारी करायची आहे. त्यामुळे मला अभ्यास करायला आवडतं. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा टीईटी, टेट, सीटेट किंवा इतर कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल, तर परफेक्ट टाईमची वाट बघू नका. यूज अ स्मॉल पॉकेट ऑफ टाईम. तुम्ही तुमचा स्मॉल जो टाईम आहे ना, तोच यूज करा, तो यूज करा. आणि जर तुम्हाला टाइम टेबल पाहिजे असेल किंवा मग टीईटीचं जर तुम्हाला परफेक्शन पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलवर भरपूर मागील व्हिडिओ आहे, ज्यात मी टाइम टेबल सांगितलं, भरपूर गाईड केलं. तुम्ही जाऊन ती चेक करा, ज्यांना चेक करायचे असतील त्यांनी. बघा, आपण ना आपल्या किचनमध्ये काम करतो, टिफिन बनवतो, क्लिनिंग करतो, स्कूलमध्ये जातो. आता माझं पण सांगते मी तुम्हाला, फॅमिली सोबत आपलं सगळं सगळं रुटीन चालूच असते. बट सिक्रेट काय माहित आहे का? आय डोंट वेट फॉर फ्री टाइम, आय क्रिएट लर्निंग टाइम. कुकिंग करताना ऑडिओ लेक्चर्स ऐकते, जे की तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितलेले आहे. क्लिनिंग करताना इंग्लिश वर्ड्स ऐकायचे, जे की तुम्ही बघितलेलेच आहे. फ्री 5 मिनिट्स लर्निंग टाइम. जेव्हा जेव्हा आपल्याला 5 मिनिट्स मिळतात ना, तिथपर्यंत ना मी माझं काहीतरी ऐकत असते. जेव्हा जर मला काही ऐकायची इच्छा नसली, स्टडी करायची इच्छा नसली, तर मी छान मोटिव्हेशनल म्युझिक ऐकते किंवा मला एखादे ओल्ड सॉन्ग आवडतात ते ऐकते. कारण मला त्याच्यामुळे खूप स्मॉल हॅपीनेस माझा वाढतो. मला खूप खूप छान वाटते. बघा, इथपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा. कारण हा रिअल लाईफ रुटीन आहे.
ऍक्टिंग नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की ताई तुमच्यासारखीच आहे आणि आम्ही ताईसारखा आहोत, तर एक तर लाईक बनेलच, है ना? चला बघा. समोर बघूया चला. मला खूप हाऊसवाईफ विचारतात, की "ताई तू घर बसल्या काही करू शकते का? असं आम्हाला सांगतेस का?" तर त्याचा आन्सर ना येस आहे. तर त्याचा आन्सर बघा सिंपल मी तुम्हाला ऑप्शन सांगते. तुम्ही होम ट्युशन चालू करू शकता, तुम्ही YouTube क्रिएटर बनू शकता, तुम्ही ऑनलाईन रिसेलिंग करू शकता, तुम्ही नोट्स मेकिंग करू शकता, तुम्ही स्किल लर्निंग फ्रॉम होम. यू डोंट नीड बिग ऑफिस, यू नीड स्मॉल सुरुवात. आता मोबाईल आहे ना, इंटरनेट आहे ना, मग अपॉर्च्युनिटी पण आहे. म्हणजे संध्या पण तुम्हाला गोल्डन मिळतीलच. फक्त आपल्याला एवढं असतं, की कुठून सुरुवात करायची आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे ना आपण मग भयभीत होतो. आपल्याला टेन्शन येतं, की मला आता कळत नाही सुरुवात कशी करायची. पण बघा हां, सुरुवात करताना स्मार्टपणे करायची. कुठे अडकायचं नाही. व्यवस्थित विचार करून कुठलाही डिसिजन घ्यायचा. कारण स्पॅम भरपूर निघालेले असतात. कुठेही ऑनलाईन करताना किंवा मग काहीही डिसिजन घेताना 10 वेळा विचार करायचा. कारण एक आपण स्मार्ट हाऊसवाईफ आहोत. ते लक्षात ठेवायचं. बघा घर सांभाळताना दिवस जातो. स्वप्न मात्र मनात राहतं. वेळ नव्हता स्वतःसाठी. पण कधी हार मानले आपण हारही मानत नाही आणि तुम्हीही मानत नाही. यार मला माहित आहे. पहाटेच्या शांत क्षणी आपण स्वतःला भेटतो. थोडं शिकतो, थोडा वाढतो आणि स्वतःवर विश्वास ठेवत पुन्हा आपण जगतो. मग असं करता आपला दिवस जातो आणि दिवसभरात आपण भरपूर काही शेकडो कामे करतो आणि त्याच्यासोबत शिकत असतो, वाढत असतो, स्वतःची स्वप्न पूर्ण करत असतो. त्यानंतर आपला दिवस रात्री 11ला संपतो, कोणाचा 10ला संपतो, कोणाचा 9ला संपतो. कोणी रात्रभर म्हणजे 1-1 वाजेपर्यंत अभ्यास करतात. पण माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, की स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असाल, तर थोडं सकाळी उशिरा उठा. कारण कसं असतं, ज्यांना ब्रह्मवेळेत अभ्यास करायची सवय असते ना, ते रात्री जास्त वेळ जागत नाही आणि आपल्या तब्येतीला फर्स्ट प्रायोरिटी देणं आपल्यासाठी आवश्यक असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते जरी आपल्याला सॅटिस्फिकेशन मिळतं ना, की मी आज 10 पर्यंत अभ्यास केला तोच आपला परफेक्ट टाईम असतो. त्यामुळे माझा दिवस हा मी असं म्हणणार नाही, की खूपच परफेक्ट आणि खूपच प्रोडक्टिव्ह आहे. पण मी एवढं म्हणू शकेल, की माझा जो दिवस असतो ना, तो मला समाधान देणारा असतो. कारण मी एक लर्नर असते, मी YouTube क्रिएटर असते, मी टीचिंग करणारी एक स्त्री असते, म्हणजे टीचर असते. मी आपली टीचर असते ऑनलाईन आणि सर्वात महत्त्वाचं मी स्वतःला घडवणारी एक स्मार्ट हाउसवाईफ असते. त्यामुळे फुल डेमध्ये मी घर सांभाळलं, स्टडी केली, सेल्फ ग्रोथ केली आणि स्वतःसाठी पण वेळ काढला. तुम्ही पण करू शकता. जर तुम्ही डिअर 30 प्लस आणि 35 प्लस हाउसवाईफ आहात, तर तुम्हाला सुपर वुमन व्हायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त कॉन्स्टिटंट वुमन व्हायचंय. म्हणजे डेली 10 मिनिट्स स्टडी करा, डेली 10 मिनिट्स सेल्फ टाईम द्या, डेली 10 मिनिट स्वतःला शिकवा, डेली 10 मिनिट्स स्किल शिका. दॅट्स हाऊ लाईफ चेंजेस सायलेंटली. तुमच्या लाईफमध्ये जे चेंजेस होतील ना, ते सायलेंटली होतील. तुम्हाला काही करायचं गरज राहणार नाही. जर तुम्हालाही असा रिअल रुटीन व्हिडिओ आवडला असेल माझा, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा मोटिव्हेशन विथ वैशालीला आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, की ताई मी पण आजपासून माझं रुटीन छान मी स्वतःला वेळ देत सुरू करणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? मी वैशाली एक हाऊसवाईफ, एक टीचर आणि तुमच्यासारखी डेली मॅनेज करणारी स्त्री आहे. त्यामुळे मीट यू नेक्स्ट इयर व्लॉग आणि नक्कीच त्या व्लॉगमध्ये आपण स्वतःला घडवूया, स्वतःला मोटिव्हेशन देऊया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला शिकवत राहूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला इतकं जपा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या, निगेटिव्ह विचारांना दूर लोटून द्या. जोपर्यंत Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of